नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल न्यूज. पुढील घडामोडी. अहिल्यानगर आणि पुण्याशी संबंधित नीट पेपरफुटी प्रकरणात आज आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणांकडे असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान विद्यार्थी, एजंट आणि काही मध्यस्थ यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणात पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा संजय वाघमारे हिला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात ती विद्यार्थ्यांना आणि पालकांना 100% यश मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले आहे. ती विद्यार्थ्यांना मुख्य आरोपी धनंजय निवृत्ती लोखंडे याच्याशी संपर्क करून देत होती, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. धनंजय लोखंडे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी असून तो या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात त्याच्या मोबाईलमधून अनेक विद्यार्थ्यांचे क्रमांक, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि काही गुप्त ग्रुपचे तपशील मिळाल्याचे सांगितले जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून PDF स्वरूपात पाठवली जात होती. त्यासाठी विशिष्ट पासवर्ड वापरला जात होता. परीक्षेपूर्वी निवडक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 15 ते 30 लाख रुपये घेतल्याचा संशय आहे. काही पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी मोठी रक्कम दिल्याचेही चौकशीत उघड होत आहे. या रॅकेटमध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, हरियाणा आणि बिहारमधील काही आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. काही संशयित विद्यार्थी, एजंट आणि मध्यस्थांची चौकशी सुरू असून अनेक मोबाईल, लॅपटॉप आणि बँक खात्यांची तपासणी करण्यात येत आहे. तपासादरम्यान मनीषा वाघमारेच्या खात्यात परीक्षेच्या काळात लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवून पेपर सॉल्व्हिंगचे प्रशिक्षण दिले जात असल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तपास यंत्रणांनी या रॅकेटमागील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रिपोर्टर अमोल कदम.